नमस्कार सर. नमस्कार. आपण झेट्रिक्स कार सर्व्हिस इथे युनायटेड इन्शुरन्स मध्ये गाडी रिपेअर केली. त्याचा अनुभव आणि प्रक्रिया आपली हवी होती सर, की आपली प्रतिक्रिया काय आहे? साधारणतः प्रतिक्रिया काम तर माझं चांगलं झालेलं आहे. माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या बाजूचा उजव्या बाजूचा ड्रायव्हर साईडचा दरवाजा फुटला होता टू व्हीलर धडकल्यामुळं. तर पूर्ण काम झालं आहे आणि जेवढ्या काही दरवाजा आणि फेंडर आणि बाकीचे जेवढे काही तुम्ही दिले होते रिपेअरिंगसाठी, तर ते सगळं अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि ऑलमोस्ट सगळी कॉस्ट त्याच्यामध्ये रिकवर झालेली आहे. तर कामाच्या बाबतीत अनुभव बघून तरी चांगला दिसतो. गाडीची रिपेअरिंग चांगली केलेली दिसती आहे. अजून मी गाडी चालवली नाही, चालवल्यानंतर कळेल ॲक्च्युअली. पण काम तर चांगलं आहे. फक्त एक आहे की खूप वेळ लागला त्याच्यासाठी. जवळपास आता महिनाभर लागला. एवढा वेळ लागायला नाही पाहिजे, कारण मला माहीत नाही. माझ्याकडे दुसरी गाडी असल्यामुळे मी काही एवढा फोर्स केला नाही की मला गाडी आत्ताच हवी आहे लगेच. पण त्यांनी बदलायला हवं. युनायटेडचा इन्शुरन्स मी घेण्यामागे एकच कारण होतं, की मार्केटमध्ये त्यांचा इन्शुरन्स सर्वात कमी किमतीला मला मिळाला होता. परंतु मग किंमत कमी आहे म्हणून मग सर्व्हिस चांगली देत नाहीत का, असं काय असेल ते मला माहीत नाही. पण म्हणजे अपेक्षा करतो की पैसे आम्ही देतोय तर सर्व्हिस तशी मिळायला हवी. पण जेट्रिक्सकडून चांगलं काम झालेलं आहे, त्याच्याबद्दल मी संतोष आहे. धन्यवाद सर. आणि अ, आम्ही कस्टमर ग्राहकांची प्रतिक्रिया मोजण्याचा प्रयत्न करतो 1 ते 10च्या परिमाणावरती. 1 म्हणजे सर्वात कमी आणि 10 म्हणजे सर्वात चांगला. तर आपण किती रेटिंग देऊ इच्छिता सर? झालेल्या कामाबद्दल तर मी 9 नक्कीच देईल जिट्रिक्सला, पण इन्शुरन्स कंपनीला नक्कीच नाही देणार. त्यांना मी 10 पैकी 5च देईल, कारण त्यांनी खूप वेळ लावला, जो की लागायला नव्हता पाहिजे. अगदी बरोबर. आणि सर, बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससाठी आपला काही संदेश असेल युनायटेडसाठी? हो, युनायटेडसाठी संदेश तोच आहे की एवढा वेळ लागायला नाही पाहिजे. माझ्याकडे दुसरी गाडी होती म्हणून माझं काही अडलं नाही. सपोज त्यांच्याकडे एकच गाडी असेल तर एवढा दिवस तुम्ही गाडी नाही ठेवू शकत फार तर. आणि पॉलिसी बाजारचा पण माझा क्लेम होता. ते क्लेम करतात की 4 दिवसात गाडी देऊ. मला नाही वाटत ते शक्य आहे, कारण अप्रुव्हल येणं आणि एवढे पार्ट मिळणं त्याच्यात वेळ जातो. ते पण मला वाटतं चुकीचं क्लेम करतात. आणि पॉलिसी बाजारकडून मी आत्तापर्यंत सगळ्या पॉलिसीज घेतल्या, म्हणजे जवळजवळ आता 50 घेतल्या असतील. माझ्याकडे 3 गाड्या आहेत. प्रत्येक वेळी मी त्यांची पॉलिसी घेतो, पण त्यांचा पण फीडबॅक चांगला नाही आहे. ते फक्त दाखदिखावा करतात, पण प्रत्यक्ष सर्व्हिस तशी नाही. पण क्षमा करा सर, की या केसमध्ये खूप जास्त वेळ लागला. सॉरी, आपण काही म्हणत होतो. हां, मग तेच पॉलिसी बाजार आणि युनायटेड दोघांचा अनुभव चांगला नाही. कारण मग जेव्हा आता खाजगी लोक आम्हाला कॉल करून म्हणतात की आमचा इन्शुरन्स घ्या, आम्ही त्यांचं न घेता पॉलिसी बाजार कन्व्हिनियंट वाटतो म्हणून घेतो. पण ते जे सर्व्हिस म्हणतात की आम्ही देऊ, तर ती या वेळेला तरी मला मिळाली नाही. बाकीच्या क्लेमच्या वेळेला मला मिळाली होती. पहिल्यांदा मी खाजगी गॅरेज ट्राय केलं आहे. आतापर्यंत मी ऑथराईजमध्येच जात होतो. तो पण माझा अनुभव चांगला आहे. म्हणजे आत्ता बघून तरी आहे, गाडी मी चालवलेली नाही, चालवल्यानंतर कळेल. धन्यवाद सर. आणि आपला हा कलर पेंट प्रोटेक्शनमध्ये आहे आणि रिपेअर पण सर्व्हिस वॉरंटीमध्ये आहे. याबाबत आपल्याला काहीही अडचण येते तर झेट्रिक्स हा नेहमीच आपल्यासाठी सेवेत असेल. काही झेट्रिक्ससाठी सुधारणा पॉईंट असेल तर कृपया सांगा सर. जी ट्रिकसाठी आहे की तुमचा फलक मराठीत नाही आहे, तो लावून घ्या. हो, नक्कीच सर. हां, मी ते मला पहिलंच खटकलं आल्यावरती. मी काम करतो मराठी एकीकरण समितीचं, तर त्याच्याकडून तुम्हाला विनंती करतो. आणि तो महाराष्ट्र शासनाचा नियम आहे. हो हो. बाकी सर्व चांगलं आहे, काहीच अगदी. नाही. तुमची सेवा चांगली आहे, स्वतः तुमचा अनुभव खूप चांगला आहे. म्हणजे मी तर कधी ओरडून काही तुम्हाला बोललो नाही, पण मला असा अनुभव येतो की माझ्यासारखं का जर कुणाचं झाली असती केस, तर त्यांनी खूप तुमच्यावरती राग काढला असू शकतो. हो. पण त्या केसमध्ये मला असं वाटतं की तुम्ही ते योग्य पद्धतीने हाताळता. अगदी. नक्कीच सर. धन्यवाद. धन्यवाद आपल्या फीडबॅकबद्दल, आपल्या प्रतिक्रियेबद्दल.